नमस्कार मित्रांनो, महावितरणमध्ये चंद्रपूरमध्ये मित्रांनो भरती निघालेली आहे। याच्यामध्ये वरोरा, बल्लारशा जे विभाग आहे आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही भरती, चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा, बल्लारशा आणि चंद्रपूर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आणि कोपा याच्यासाठी मित्रांनो ही भरती होत आहे। याच्यामध्ये वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा, ते इलेक्ट्रिशियन आणि कोपा आणि वायरमन 1/6/2024 ते हे जे आहे मित्रांनो 1/6/2024 पासून त्याच्यामध्ये अर्ज सुरू होणार आहे। 7/6/2024 पर्यंत संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत apprenticeshipindia.org हे जे संकेतस्थळ आहे इथून अप्लाय करायचं आहे। चंद्रपूर विभागाचा आस्थापना क्रमांक दिलेला आहे, वरोराचा सुद्धा दिला आहे, बल्लारशाचा आस्थापना क्रमांक तुम्हाला जे आहे महावितरणवर एंटर करावं लागेल। याच्यावरती अप्रेंटिसशिप वरती एंटर करावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला व्हॅकन्सी दिसतील। याच्यामध्ये कोपाच्या 10 आहे, चंद्रपूर विभागामध्ये तारतंत्रीच्या 16 आहे, वीजतंत्रीच्या 25 अशा 51 जागा आहे। तर वरोरा विभागमध्ये टोटल 37 जागा आहेत, त्यापैकी 6 कोपा, 14 वायरमनच्या आहे आणि 17 इलेक्ट्रिशियनच्या। बल्लारशा विभागामध्ये 39 जागा, 8 कोपाच्या, 10 तारतंत्रीच्या, 21 वीजतंत्रीच्या अशा टोटल 127 इतक्या जागा आहेत। शैक्षणिक अर्हता मित्रांनो याला महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री, तारतंत्री व कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचा ITI असणं NCVTचा गरजेचं आहे। 7/6/2024 रोजी किमान वय 18 वर्ष आवश्यक आहे। मागासवर्गीयांना याच्यामध्ये 5 वर्षाची जी शिथिलता कशामध्ये तर अप्पर रेजिमेंट मध्ये शासकीय नियमानुसार तुम्हाला वेतन याच्यामध्ये मिळणार आहे। ITI उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत लागणाऱ्या 4 सेमिस्टरच्या गुणपत्रिका तुम्हाला जोडायची आहे। मित्रांनो मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेले छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे। राजकीय दबाव वगैरे आणला तर तुमची उमेदवारी रद्द होईल। उमेदवाराच्या ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही। त्यानंतर वरील प्रमाणे नमूद केलेला अर्ज जो कालावधी आहे त्याच्यामध्येच तुम्हाला करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांना सद्यस्थितीत कार्यरत असलेला स्वतःचा ईमेल ID, मोबाईल नंबर नोंदविणे आवश्यक राहणार आहे। उमेदवाराची निवड ही ITI मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट नुसार करण्यात येणार आहे। म्हणजे याच्यामध्ये डायरेक्टली निवड होणार आहे तुमच्या मार्क्सवरून ITIच्या। उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणं, एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द होईल। तर एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, बाकी ठिकाणी करू नका। तर मित्रांनो जर इच्छुक असाल तुम्ही अप्लाय करू शकता। डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।